तर खरंच साहेब आपण स्वतःच्या जीवनाबद्दल बोललात, म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालं किंवा त्या काळामध्ये काय परिस्थिती होती याच्यावरती तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. आता आम्हाला थोडंसं हे समजून घ्यायला आवडेल की तुम्ही दलित पॅन्थरची जी चळवळ आहे किंवा 19 फुले शाहू आंबेडकरी जी चळवळ आहे या चळवळीकडे कसं ओढला गेलात किंवा यामध्ये तुम्ही सहभाग कसा दिलात? याच्या अगोदर मी सांगितलंच आहे की जयंत्या व्हायच्या बाबासाहेब आंबेडकरांची, बुद्ध जयंती, आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय होतो व्हॉलेंटियर. बरोबर बरोबर. ते बाळकडूच आम्हाला मिळालेलं होतं. कालांतराने एक BIT चाळीमध्ये एक 7-8 लोकांचं टोळकं आलं होतं. ही साधारणतः कधीची गोष्ट आहे? 72ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला ती 7-8 मुलं घोषणा म्हणजे द्यायची, इंदिरा तेरी राज में औरत नंगी होती है, औरत नंगी होती है, बेशरम की बात है, बोल दलिता हल्ला बोल, म्हणजे अशा अनेक घोषणा त्याच्यामध्ये असायच्या. आणि ते एक 7-8 लोकांनी पण ते चाळीमध्ये गेल्यामुळं तो आवाज घुमायचा, त्याच्यामुळं त्या BIT चाळीच्या अशा जवळ त्या भिंती असल्यामुळं तो आवाज चांगला घुमायचा. आणि नंतर त्या लोकांसोबत आपल्या चाळीतले काही लोक, बिल्डिंगमध्ये BIT चाळीतले लोक, एक मीटिंग झाली. कशी झाली काय झाली मला नाही सांगता येणार, पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी होतो. म्हणजे मीटिंग लागली कारण माझ्यापेक्षा सिनियर लोक होते खूप. मग हे जे टोळकं होते हे नेमकं कोण होते हे लोक? हे बहुतेक त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक शिवणेकर एक होते आणि काही लोकांची नाव मला आठवत नाही. परंतु ढसाळ, हो दलित त्यांचं. म्हणजे त्याच वेळेला ते चाळीत आले आणि संध्याकाळी बैठक झाली. आणि मग आम्हाला बैठकीसाठी आमच्या ते सुरेश भद्रगे होते, गंगाराम आगरकर होते, अनेक लोक, विजय कदम होते. आमचं मग त्याची एक मीटिंग आमचं ठेवायचं ठरलं. मग ती मीटिंग आम्ही पूर्वी थाळ्या वाजवायचे, प्रत्येक मजल्यावर जायचं, थाळ्या वाजवायच्या आणि इमारतीच्या मजल्यावरच्या मध्ये उभं राहायचं आणि सांगायचं की आज अमुक ठिकाणी बैठक आहे, जे दलितावर अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात एक दलित पॅन्थरची एक बैठक होते आणि त्या सगळ्यांनी हजर राहावं असे. आणि त्या आम्ही त्याच्यात 7-8 लोकांचा आमचा ग्रुप त्यात सक्रिय होता. व्यायामशाळा आहे चाळ नंबर 3 आणि 2च्या मध्ये, आणि त्याच्या समोर हे सगळं 7 रस्त्यामध्ये 7 रस्ता, त्यामध्ये पटांगण होतं. मग तिथं एक बैठक ठरली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळी ती झाडलोट केली आणि तिथं एक आमची सभाच झाली ती, आणि खूप सगळी चाळीतली लोक जमा झाली होती. नंतर दुसरी पण बैठक 4 नंबरच्या लायब्ररीमध्ये झाली. त्या 4 नंबरच्या लायब्ररीचा किस्सा जरा रंजक येतो की त्यावेळेला बौद्धजन पंचायत समिती त्यांच्याकडे ती चावी असायची आणि ती तिथं मीटिंग घ्यायची ठरलं, परंतु त्याची चावी मिळाली नव्हती. मग गंगाराम आगरकर, म्हणजे त्यांचं नाव डबडे होतं, आणि सुरेश भद्रगे यांनी मला सांगितलं, अरे काय करूया आपण, आम्ही पाठीमागे एवढी एवढी खिडकी असायची, मला बोलले तू खिडकीतून आत जा. मी शर्ट वगैरे काढलं आणि त्या लहान असल्यामुळे मी त्या खिडकीतून सहज गेलो आणि त्याला आतून कड्या असायच्या. एक साईडला आतून कडी लावलेली होती 2 दरवाजापैकी, आणि मी ती एक कडी खोलली आणि मग आम्ही सगळे आतमध्ये आले. मग आम्ही तिथं ते टेबल खुर्च्या बसकर वगैरे टाकलं आणि मग तिथं एक सभा झाली. मग भाई संगारे, नामदेव ढसाळ, आमचं म्हणजे जे पॅन्थरचे अनेक लोक, आता मी नावं पण आठवतात मला, ते पुढच्या ह्याच्यात आपण काही तर ते वाच्य तर करूया. परत तिथं एक सभा झाली आणि मग मला भाई संगारे याच्यात सक्रिय झाले आणि आम्ही मग बापटी रोडला जवी पवारच्या घरी 2-3 वेळा आमच्या बैठकाही झाल्या तिकडे.
त्यांच्या त्या इमारतीला कठडी असायची, त्याच्यावर आम्ही बसायचं. परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने फक्त 7 रस्त्याचीच लोक असायची. हे एक उल्लेखनीय आहे की दलित पॅंथर वाढण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग जर कोणाचा असेल तो 7 रस्ता छावणीचा. अच्छा. आणि आम्ही जवी पवारच्या सानिध्यातही होतो, नामदेव ढसाळच्या सानिध्यात होतो. नामदेव ढसाळचं लग्न किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की त्या मी शेअर करेल कधीतरी. परंतु दलित पॅंथर वाढवण्यामध्ये जे सगळ्यात मोठं योगदान आहे ते 7 रस्त्याच्या छावणीमध्ये होतं. एवढंच नव्हे तर अविनाश महातेकर यांचा जेव्हा पॅंथरमध्ये प्रवेश झाला तेव्हा सगळे 7 रस्त्याचीच लोक तिथं उपस्थित होते लवलेनमध्ये. म्हणजे थोडक्यात 7 रस्त्यापासून ही सुरुवातच झाली असं म्हटलं तर वावगं होणार आणि ते संपूर्ण. यस. तर मग 7 रस्त्यापासून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि एक दलित पॅंथरचा एक दबदबा निर्माण झाला. पण ह्या दबदब्यामध्ये किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही लहानपणापासून होते, म्हणजे अगदी तुम्हाला समजा 17-18 वर्षाचे असाल तेव्हापासून तुम्ही कार्यरत होता. पण एक नेतृत्व म्हणा किंवा एक जास्त सक्रिय कार्यकर्ता म्हणून तुम्ही कुठल्या याच्यामध्ये आलात किंवा कशी तुम्ही सुरुवात केली त्यामध्ये? नामदेव ढसाळचं सान्निध्य लाभलं. नामदेव ढसाळ सामान्य माणसासारखेच आपल्या आज आपण बसतोय उठतोय तसेच ते होते. भाई संघाचं सान्निध्य लाभलं. जवी पवारांचं थोडंफार सहभाग म्हणजे मी त्यांच्यासोबत होतो. जाणं येणं होतं. अनेक गोष्टी मी प्रकाश पाडू शकेल किंवा आमची जेव्हा 7 रस्त्याची छावणी अनेक ठिकाणी जायची आणि लोकांना कन्व्हिन्स करायची का बाबा तुम्ही दलित पॅंथरमध्ये या, आणि ती सगळी 7 रस्त्याचीच लोक असायची प्रामुख्याने. अच्छा अच्छा. हां. पण आता हे दलित पॅंथरच्या नंतर ना एक RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची चळवळ चालू झाली किंवा दलित पॅंथरचा एक काय म्हणू आपण त्याचा संपण्याचा कालावधी म्हणूया आणि त्यातून रिपब्लिकन चळवळ निर्माण होण्याचा कालावधी आहे. मग तुम्ही रिपब्लिकनकडे कसे गेलात किंवा रिपब्लिकनशी तुमचं नातं कसं जुळलं? खरं तर पॅंथरचा जो कालखंड होता ना तो एवढा रंजक आहे, तो कधीतरी मी याच्यावर फार म्हणजे मी स्वतः साक्षीदार आहे. ते अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, फक्त मला त्या शब्दबद्ध कधी करता आल्या नाही. कोणी काही म्हणो, परंतु त्या अनेक गोष्टी साक्षीदार, जसं विजय 7 रस्ता प्रत्येक पॅंथर अनेक लोक आहेत की ते साक्षीदार आहेत त्याची. आणि ते किस्से एवढे रंजक आहेत सांगण्यासारखे की आपण त्याच्यावर कधीतरी फार म्हणजे त्याच्यावर आपण बोलू. परंतु दलित पॅंथरमध्ये जेव्हा ते वाद निर्माण झाला त्या वादाशी आपला कधी संबंध आला नाही. परंतु एक मात्र जाणवलं की दलित पॅंथर याच्यामुळं आम्ही डेव्हलप झालो. मी स्वतःही डेव्हलप झालो. नेतृत्व म्हणून तुम्ही डेव्हलप झाला? नेतृत्व म्हणून नाही, परंतु जी समज यायला पाहिजे होती कार्यकर्ता म्हणून, ती समज जी सगळी तयार झाली ती दलित पॅंथरमुळे झाली. अच्छा. म्हणजे नेत्यांची भाषणं ऐकणं किंवा वाचन करणं हे जे आहे हे तुम्हाला दलित पॅंथरच्या मधून ते बाळकडून त्यांच्याकडून मिळालं मला. विशेषतः भाई संगारे, जवी पवार आणि ढसाळ साहेब म्हणजे फार, आणि आम्ही सामान्य लोक होतो. हां. आणि मला वाटतं की तो काळ भारावलेला होता. दलित पॅंथरच्या पहिल्या आंदोलनामध्ये जे पहिले एक आंदोलन झालं त्याच्यावर मी आता जास्त बोलणार नाही, पण त्या पहिल्या आंदोलनामध्ये आम्ही जे काही लोक अटक झालो तर 64 लोक, त्याच्यामध्ये मी एक होतो. अच्छा. तुम्ही अटक पण झाले होते? हो, एकदम पहिल्या आंदोलनात. आणि कोणी उल्लेख केला? विषय काय होता तो, म्हणजे कुठलं आंदोलन होतं? ते एक आंदोलन होतं त्याच्यावर विस्ताराने बोललेलं. अच्छा. हा. परंतु दलित पॅंथरचं पहिलं आंदोलन भले लोक कधी विचारतात मला की दलित पॅंथरचं पहिलं आंदोलन कुठलं, तर मी त्यांना विचारतो तुम्ही लेखक आहात किंवा तुम्ही खूप जाणकार आहात तर तुम्हीच सांगा मला. तर मला 1-2 वेळा असं जाणवलं की त्यांना ते दलित पॅंथरचं पहिलं आंदोलन सांगता नाही आलं. अच्छा. हां. आता मी त्याच्यावर भाष्य करेल. येणाऱ्या काळामध्ये जे पॅंथरच्या जडणघडणीमध्ये जे आम्ही घडलो आणि एवढं म्हणजे
ती प्रचंड ऊर्जा होती. मला वाटत नाही की मी जेव्हा जेलमध्ये गेलो माझ्या घरच्यांना काही त्याचा सर सुतकच नव्हतं. गेला काय आला काय काय नाही, चांगल्या कामासाठी गेले. आणि मी तेव्हा 17 वर्षाचा होतो. फक्त 17 वर्ष. आणि जेव्हा त्या आमच्या सगळ्या लोकांना जामीन मिळाले आणि मला एकट्याला जामीन मिळाला नव्हता. कारण तुम्ही 18च्या खाली असल्यामुळे. नाही, तसं नव्हतं. जामीन जे शोधाशोध चालू होती जामिनाची, तर अनेक लोकांना जामीन मिळाले आणि शेवटी मी एकटाच राहिलो. सगळे बाहेर जाण्याच्या प्रतीक्षेत होते, लाईनमध्ये उभे होते. आणि मला विजय कदम माझ्याकडे असं कारुण्य त्याची नजर होती, आता एकटाच राहिला आतमध्ये. आणि मग माझी तयारी कुठे चालली होती की आता याला डोंगरीला पाठवायचं. कारण वय 17 बाल सुधारगृहामध्ये. तर नंतर काय झालं की 10-15 मिनिटात कोणतरी जामीन घेऊन आलं आणि मग माझी सुटका झाली. आणि मग तिथे त्या सुटका झाल्यानंतर आमची मिरवणूकच निघाली आणि आमच्या प्रत्येकाच्या गळ्यात हार घातले गेले. मग आम्ही आर्थर रोड जेलमधून 7 रस्त्याला चालत चालत आलो, सगळ्याच्या गळ्यात हार. आणि मग त्या व्यायामशाळेच्या समोर एक पार होता, त्या पाराजवळ नाना ठोसर, ते लांडगे गुरुजी वगैरे बसले होते. बरीच म्हणजे आम्हाला म्हणजे मोठी मंडळी बसली होती आणि त्या सगळ्यांनी आमचं कौतुक केलं. म्हणजे तो दलित पॅंथरचा पहिला जो आंदोलनाचा पार्कमध्ये. खरं साहेब, हे सगळे आंदोलनं होते किंवा दलित पॅंथरची जी चळवळ होती, तर महाराष्ट्रभर जे दलितावरती अन्याय अत्याचार होत होते, पण याच्या विरोधातच हे सगळं उभं राहिलेलं रान होतं. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की थोडंसं रिपब्लिकन पक्ष जो इतकासा कार्यरत नव्हता, तर रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व ठळकपणे दिसायला लागलं, पॅंथरचं अस्तित्व कमी कमी होत गेलं. या सगळ्या याच्याबद्दल तुम्ही काय भाष्य